संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। रायगड पोलिसांच्या वतीने फिटनेस विषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी कर्जत खोपोली रस्त्यावर 10 किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या उपक्रमात परिसरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या मोहिमेचे विशेष घोषवाक्य होते, फिटनेस की डोज, अर्धा घंटा रोज। या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांनी दररोज थोडा वेळ शारीरिक तंदुरुस्तीला द्यावा असा संदेश देण्यात आला। कर्जत खोपोली मार्गावरील नांगुर्ले ते अंजरून या 10 किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा पार पडली। विजेत्या सहभागींचा बक्षिसांनी सत्कार करण्यात आला। रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं की नागरिकांनी नियमित व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे। त्यांनी कर्जत खोपोली परिसराच्या निसर्गरम्य सौंदर्याचंही कौतुक केलं। या कार्यक्रमाला कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस निरीक्षक विशाल हिरे, रसायने पोलीस निरीक्षक बांगर, पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण तसेच कर्जत, खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या उपक्रमाचं स्वागत केलं। कर्जत, खालापूर भागात अशा प्रकारचे उपक्रम पहिल्यांदाच झाल्याने परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। रायगड पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। संघर्ष टाइम्स करिता कैलास महमले, कर्जत, रायगड। फिट इंडिया मोहीम अंतर्गत आम्ही एक 10 किलोमीटर सायक्लोथॉन रायगड पोलिसांनी ऑर्गनाइज केलेला आहे। याच्यात कर्जत, खोपोली या भागातले नागरिकांनी आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते। फिटनेस की डोज, आधा घंटा रोज असा आपली मोहीमची टॅगलाईन आहे। आजकालची जेन अल्फा आणि जेन झी जे आहे ते कुठलीही गोष्ट चांगली वाटली तर खूप डोप आहे असं म्हणतात। तर आमच्याकडून हे प्रयत्न आहे की डोपच्या जे डोपामाइन आहे ते तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी, सायकलिंग आणि रनिंग करून पण भेटू शकत आणि तो डोपामाइन तुम्हाला ह्या माध्यमातून घेतला पाहिजे, ना की मोबाईल फोन किंवा दुसरी कुठली जे इंटॉक्सिकन्स असतात त्यांच्याकडनं। कर्जत आणि खालापूर विभागने खूप चांगलेपणे याचा ऑर्गनायझेशन केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.